उद्या होणाऱ्या पालिकेच्या मतदानासाठी पालिका पाडू मशीनचा वापर करण्यात येणार आहे आणि त्या मतदान प्रक्रियेमध्ये पाडू म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। ज्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाला त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेला ब्रेक लागू नये यासाठी ईव्हीएमच्या जागी पाडूचा वापर केला जाणार आहे। दरम्यान यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित करत राज्य निवडणूक आयोगावर टीका केली आहे। आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाहीये। मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही, हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात। हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीयेत निवडणूक आयोग। जे त्यांना हवंय ते करतायत। याचं डेमॉन्स्ट्रेशन हे राजकीय पक्षांना याचं हे युनिट दाखवून देण्यात आलेलं आहे। हे कंट्रोल युनिटच असल्यामुळं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन हे कंट्रोल युनिटच आहे आणि कंट्रोल युनिटचं डेमॉन्स्ट्रेशन हे सर्वांना देण्यात आलेलं आहे। ते पुन्हा एक वार मतदानाच्या दिवशी मतगणनेच्या दिवशी पुन्हा एक वार सगळ्यांना देण्यात येईल।